जबरदस्त इव्हेंट हा एकच शब्द आजच्या वरळीच्या विजयी मेळाव्याबाबत सुरुवात म्हणून वापरता येईल आपल्याला. आपण टप्प्याटप्प्यानं पुढे एक एक मुद्दे विचारात घेऊच, पण सुरुवातीला जर काय तुमच्या नजरेसमोर येतं तर जबरदस्त इव्हेंट आज जो झाला तो. आणि हो, यात कुठलाही राजकीय दृष्टिकोन, पूर्वग्रह दूषित राजकीय दृष्टिकोन नाही आहे बरं का. जे दिसलं ते तुमच्या समोर मांडतं. एक त्रयस्थ म्हणूनही या मेळाव्याकडे माझ्यासारख्याला पाहता येत नाहीये, कारण माझ्यावर असलेले किंवा बालवयात नकळतपणे झालेले माननीय बाळासाहेबांचे संस्कार. होय, मेळाव्याला मुंबईतला मराठी माणूस जो शिवसैनिक आहे, महाराष्ट्र सैनिक आहे, तो एक दिलानं गोळा झाला होता. मोठ्या संख्येनं म्हणजे जवळपास 10 ते 15,000 कार्यकर्ते आज वरळीच्या त्या NSCIच्या डोमवर धडकले होते. या सगळ्यांच्या भाऊगर्दीत जवळपास 30% लोक हे मनोमिलनातून आपला कोणता तरी राजकीय फायदा पाहूनच आलेले होते. तर असंख्य पुरुष आणि महिला कार्यकर्त्या या ठाकरे आडनावर प्रेम करणारे म्हणून इथं आलेल्या होत्या. सुरुवात मी जबरदस्त इव्हेंट असं एक शीर्षक देऊन केले. त्यात तथ्य आहे, कारण राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांच्या पुढाकारानं वरळीत हा मेळावा घेतला गेला. त्या मेळाव्याचं नियोजन अर्थात संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आदी सगळे त्यांचे तिकडे वरळीतले कार्यकर्ते आहेत, दादर प्रभादेवीतले, त्यांनी केलं होतं. निवेदनही राजसाहेबांचे मित्र अजित भुरे करत होते. मेळाव्यात एक आकर्षण होतं मुंबईच्या भूमिपुत्रांच्या म्हणजे कोळी आगऱ्यांचा जो ब्रास बँड असतो ना, त्या ब्रास बँडचं मराठमोळं वातावरण बनवून टाकलं होतं त्या बँडवरच्या गाण्यांनी. एक एक अशा धून वाजत होत्या. अतिशय देखणा वाटावा असा मराठीचा विजयी जल्लोष, त्यातला जोश टिकून राहिला तो फक्त राज ठाकरेंच्या भाषणापर्यंत. कारण नंतर सुरू झाली टोमण्यांची माळ. मेळावा होता मराठीवर लादल्या जाणाऱ्या हिंदीला टोलवून लावण्याच्या विजयाचा मेळावा होता. राज ठाकरेंनी एक घोषणा केली होती की ना पक्ष ना झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात हे तत्व पाळलं. हाच मुद्दा पकडून आपलं मन मोकळं केलं. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना खोडून काढत त्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत या सातत्याने होणाऱ्या आरोपाला त्यांनी उत्तरं दिली. देताना दक्षिणेतले नामवंत लोक कसे इंग्रजी भाषेत शिकलेले आहेत, पण ते आपल्या मातृभाषेचा आदर करतात, हे का सोडत नाहीत. खुद्द बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे हे सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकल्याचं त्यांनी सांगितलं. तात्पर्य एकच की इंग्रजी शिकूनही या मंडळींनी आपल्या मातृभाषेचा जो आग्रह आहे तो सोडला नाही. त्यासाठी ते लढत राहिले. मराठी न बोलता येणाऱ्या परप्रांतीयांनाही खास मनसे स्टाईल इशारा दिला. पण उद्धवजींनी आपलं भाषण सुरू करताना राजने अप्रतिम बांधणी केलेली असताना मी आता भाषण नाही केलं तरी चालेल असं म्हणत आपल्याकडे मुद्दे नाहीत हे स्पष्ट केलं. खरं तर अखंड शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात किंवा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोवर राज ठाकरे शिवसेनेत होते तोवर हे दोघे भाऊ एकाच व्यासपीठावरून भाषण करताना कधी दिसले नाहीत. हा पहिलाच असा प्रसंग होता जिथे या दोघांच्या वक्तृत्वाची आपण तुलना आधी बऱ्याचदा केलेली आहे, पण त्यांच्या वक्तृत्वाची याची देही याची डोळ्यात तुलना होणार होती. इथं राज ठाकरे सरस ठरले, कारण त्यांचं भाषण संतुलित होतं, मुद्देसूद होतं आणि महत्वाचं म्हणजे मराठी भाषा या विषयाला धरून होतं. उद्धवजी टोमना खेळू लागले आणि एका मोक्याच्या क्षणी घसरले. तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. आपण जमलोय कशाला? इथं भूतोन भविष्यती असं काहीतरी घडतंय. 18 वर्षांनी भाबड्या मराठी मनांना ठाकरेंमधलं देव पुन्हा दिसायला लागलाय. तिथं राजकीय असं काहीच नको होतं, पण सगळ्यांना उत्सुकता होती ती सेना मनसे युतीच्या घोषणेची. तर हे ध्यानात ठेवूनच उद्धवजी पॉलिटिकल ट्रॅकवर घसरले असते. राजने एकदाच उल्लेख केला की आले देवाजीच्या मना, म्हणजे या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीसच कसे आहेत असं नाही. या सगळ्याच्या मागे म्हणजे हे दोघे एकत्र येणं अतिशय कठीण काम होतं आणि आजवर ते कुणालाही शक्य झालं नाही. खुद्द बाळासाहेब आशावादी होते की माझ्या नजरेसमोर म्हणजे मी हयात असेपर्यंत तरी हे दोघे भाऊ एकत्र येतील, पण ते झालं नाही. चंदू मामा जे राज आणि उद्धवजींचे सख्खे मामा आहेत, त्यांनी बिचाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले पण नाही झालं. ते रमेश वळंजूंसारखे शिवसैनिक खूप लोकांनी प्रयत्न केले होते, पण हे घडलं कुणामुळे तर देवाभाऊंमुळे. अर्थात हे ऐकून देवाभाऊही खुश झाले. पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो
की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण राज यांच्यानंतर उद्धवजी आले आणि त्यांनी टोमण्यांनी भरलेली रुदाली गायला सुरुवात केली. आज खरं तर उद्धवजींना मौका मिळाला होता, संधी होती की आम्ही सत्तेचे भुकेले वगैरे नाही आहोत आणि हे ठणकावून सांगण्याची संधी होती. पण विरोधक टीका करतात, यांचा मराठीचा नाही तर महानगरपालिकेचा आहे. तर होय, महानगरपालिकेचाच नाही तर महाराष्ट्राचा देखील आहे. आम्हाला नुसत्या महानगरपालिका जिंकायच्या नाहीत तर महाराष्ट्र जिंकायचं आहे. मला पुन्हा सीएम व्हायचं आहे, आदित्यला पुन्हा मंत्री बनवायचं आहे, हा यांचा अजेंडा. त्यामुळे एक जबरदस्त इव्हेंट, लाईट, साऊंड, व्हिज्युअलचा सुरेख वापर, तोही परिणामकारकरित्या करून एक मस्त इम्पॅक्ट निर्माण झाला होता. ठाकरेंच्या एंट्रीला सगळ्या लाईट्स घालून ब्लॅकआउट करून हजारो मोबाईल टॉर्च सभागृहात पेटल्या गेल्या आणि नंतर प्रकाश झोताचा एक लोळ मंचावरून प्रेक्षकांवर पडतो. स्पॉटलाईट स्टेजच्या दोन्ही कोपऱ्यांवर पडते. एकीकडून राज ठाकरे येतात, एकीकडून उद्धव ठाकरे, मग त्यांची गळाभेट. हे सगळं स्क्रिप्टेड जरी असलं, म्हणजे स्क्रिप्टेड होतं पण उत्तम होतं. या सगळ्या जमून आलेल्या भट्टीवर पाणी ओतलं नंबर 1 माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी. मराठी जनमानसाला हाक घालायला आलेले हे लोक अचानक भाजपवर, अनाजी पंतांवर, जनसंघावर घसरले आणि त्यांच्या नावानं छाती पिटून रडारड सुरू झाली. तिथे त्या मेळाव्याचा प्रभाव ओसरला. देवेंद्रजी यावर आपली प्रतिक्रिया देताना जे म्हणाले त्याच वाक्यानं या विश्लेषणाचा समारोप करतो, ऐका. पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मुळात त्यांना असूया आहे की 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाहीत. पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला, पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक हे सब जानती आहे. त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी, सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व.